नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, शरद पवार पक्षांच्या वतीने जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील असतील, त्याचबरोबर आमच्या सर्व महिला संघटक, आमचे सगळे युवा ज्येष्ठ पदाधिकारी सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे, महाराष्ट्र हे सुसंस्कृत विचाराचं राज्य म्हणून ओळखलं जातं, जिथं वैचारिक आरोप प्रत्यारोप होतात, पण त्याची एक सीमा असते. हल्ली भाजपने 2-2.5 वर्षामध्ये या असलेल्या सीमेला सीमोल्लंघन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्रात अशा पद्धतीचे कार्यकर्ते मुद्दाम ज्येष्ठ सुसंस्कृत नेतृत्वावर टीका करण्यासाठी करायचे. मग पवार साहेबांवर टीका केली जाते, बरेच जण बोलतात. आम्ही कर्जमाफी मागणार नाही देवा भाऊ, आम्ही तुझ्या बापाचं कर्ज माफ करून देऊ आमच्या मंदिरात. आम्ही भीक मागायचा धंदा कधी केला नाही, मा बापानं केला नाही, माय नाही केला नाही. पण दुःख या गोष्टीचं आहे का जेवढे जाती धर्माच्या लढाईसाठी लढता तुम्ही, तेवढे शेतकरी म्हणून लढत नाही. हे सगळ्यात मोठं दुःख. लढावं तुम्ही तुमची पार्टी घेऊ. मी तर म्हणतो निष्ठा पार्टीवर नाही, निष्ठा नेत्यावर नाही, निष्ठा माझ्या मायवर बापावर ठेवा. ज्या मायनं 9 महिने पोटात ठेवलं, आम्हाला वागवलं, तिचं अजूनही दुःख संपलं नाही. ते अजूनही वेदना आहे तिच्या मनात. त्या वेदना घेऊन लढता आलं पाहिजे. आज ज्या आमच्या मायमाऊलीनं, आमच्या ह्या सगळ्या महिला भगिनीनं जे तर गेल्या अनेक दिवसांपासून गणपती उत्सव आपला यायच्या अगोदरपासून महाराष्ट्र मन सेना सतत या प्रश्नाकडे आम्ही लक्ष देऊन याच्यावरती वेळोवेळी प्रशासनाला आम्ही कळवत होतो की रस्त्यांची अवस्था तालुक्यातील गाववाड्या असतील, आदिवासी वाड्या असतील, प्रमुख शहराचे रस्ते असतील, नेरळकळमचा रस्ता असेल, कशाळी साईडचा रस्ता असेल किंवा तालुक्यातले 4 पट्ट्यापासून तर अन्य रस्ते असतील, त्यांची अतिशय भीषण अवस्था झालेली आहे. अनेक अपघात देखील झालेले आहेत. परंतु प्रशासन महापौर झाला तरी चालेल अशा पद्धतीचं वक्तव्य अमित साटम यांनी केलेला आहे. खरं तर कुठेतरी पुन्हा एकदा जातीय ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयत्न वाटतो. निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा हा कट प्रत्येक निवडणुकामध्ये असतोच, पण काँग्रेसची विचारधारा एक क्लिअर आहे, साफ आहे. काँग्रेसची महानगरपालिकामध्ये सत्ता आल्यानंतर खान सुद्धा महापौर बनू शकतोय, देशमुख सुद्धा महापौर बनू शकतोय, पाटील सुद्धा महापौर बनू शकतोय, गायकवाड सुद्धा महापौर बनू शकतोय, सिंग आणि तिवारी सुद्धा महापौर बनू शकतायत. त्याच्यामध्ये गैर काय आहे? भारतीय जनता पक्ष या मुंबईमध्ये जे गेल्या 7-8 वर्षापासून निवडणुका बाजूला सारून जो भ्रष्टाचार केलेला आहे सरकारने भारतीय जनता पक्षाची, त्याच्या उत्तर दिला पाहिजे त्यांनी. महानगरपालिकामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, महानगरपालिकाचा जो सगळे जे पैसे होते त्या पैशाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे, विकास थांबलेला आहे प्रत्येक कामामध्ये, त्याची चौकशी त्यांनी करायला पाहिजे ना. त्याच्या उत्तर मुंबईची जनता या निवडणुकामध्ये विचारणार आहे भारतीय जनता पक्षाकडून. म्हणून अशा प्रकारची गोष्टी करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते करत आहेत.